Hello students, you are learning in 10th standard. In your English book, there are 4 units. Each unit have 1 to 5 sub-unit. In your course book of English, there are 8 poems. These 8 poems are very important to you. Today, we are going to learn about the first poem, A Teenager's Prayer. Teenager means boy or a girl between 13 to 19 years age. या कवितेमध्ये कवीनं जी काही संकल्पना मांडलेली आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण टीनएजर म्हणजे वयवर्ष 13 ते 19, मग तो मुलगा असेल अगर मुलगी असेल. या कवितेमध्ये एक किशोरवयीन मुलाला त्याचे किशोरवयीन आयुष्य कसे जगायचे आहे याचे वर्णन कवी जे मॉर्स यांनी केले आहे. यामध्ये मुलाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आयुष्याचा मार्ग निवडण्यासाठी त्याला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. एक मार्ग यशाच्या मार्गावर जात असतो तर दुसरा मार्ग त्याला त्रासाच्या मार्गावर घेऊन जात असतो. या दोन्ही मार्गाचा विचार करता त्याच्या मनाची संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. योग्य मार्गाचा स्वीकार करता यावा, त्याची निवड करता यावी यासाठी तो देवाकडे प्रार्थना करत आहे. तो या कवितेमध्ये असं म्हणतो की मला मोहावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. जो मनुष्य मोहावर नियंत्रण ठेवतो तो सक्सेस होऊ शकतो. त्याचबरोबर त्याला दुर्गुणापासून दूर राहता आलं पाहिजे, मुक्त राहता आलं पाहिजे आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगता आलं पाहिजे, अशी एक संकल्पना याच्यामध्ये कवीने मांडलेली आहे. सो इन दिस पोएम the speaker is a teenager. He wants to do something to success in his life because this age period is a critical period of life according to his opinion. He wants to take an important decision regarding life and career, and that are very important. In his poem, he prays to God to make him strong and firm, enough to avoid temptation. After teenager years, he will be satisfied when he looks back. So it's very important idea is given by the poet J. Moss in his poem. So first of all, I will read out the poem. So open your course book and see in your course book. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. आता आपण प्रत्येक स्टांजावाईज त्याचा मराठी भाषांतर पाहू. Each day begins new beginnings, decision I must make.
I am the only one to choose the road that I will take. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो आणि अशा नवीन सुरुवातीच्या वेळी मला निर्णय घेणे आवश्यक असते. माझ्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे, तो कसा स्वीकारायचा, त्याची निवड कशी करावयाची, हे मला यावेळी ठरवायचं आहे. तर ते पहिल्या कडव्यामध्ये सांगतो. दुसऱ्या कडव्यामध्ये त्यांना अतिशय महत्त्वाची संकल्पना मांडलेली आहे की जे दोन महत्त्वाचे शब्द दिलेले आहेत, डार्कन्ड आणि डिस्ट्रेस. डार्कन्ड म्हणजे इविल अँड डिस्ट्रेस म्हणजे ग्रेट वरी अँड स्ट्रेन. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू द ग्रेट सक्सेस. मला माझ्या जीवनाचा एक मार्ग निवडायचा आहे की तो मला माझ्या यशाकडे घेऊन जाईल, मला माझ्या जीवनामध्ये यश संपादन करून देईल. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू द ग्रेट डिस्ट्रेस. आणि दुसरा मार्ग जो आहे तो डिस्ट्रेसकडे घेऊन जाईल. पण हे परमेश्वरा, यामध्ये कोणता मार्ग निवडायचा? मी जीवन मार्ग स्वीकारू शकतो की जो मला माझ्या महान यशाकडे घेऊन जाईल, किंवा त्या अंधाऱ्या मार्गाने दुःखाकडे जाऊ शकतो, तिकडे घेऊन जाईल. पण यातला योग्य मार्ग निवडण्यासाठी मला त्या पद्धतीचं यश संपादन करण्याची शक्ती दे. तिसरं सांगतो, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. परमेश्वरा, कृपया माझे डोळे उघड, कारण मला स्पष्टपणे पाहता येईल, या जगामध्ये जे काय आहे त्याचा मला अनुभव घेता येईल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि ज्या ठिकाणी मी बरोबर असेल त्या बरोबर असण्याच्या बाजूने उभं राहता येईल आणि माझ्यामध्ये असणाऱ्या सर्वोत्तम गोष्टींसाठी मला वाव मिळवता येईल. कवी पुढे असं म्हणतो, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. देवा, मला नाही म्हणण्याची क्षमता दे, मोहापासून दूर ठेवण्याची क्षमता प्रदान कर. म्हणजे मला नाही म्हणण्याची क्षमता दे, मोहापासून दूर ठेवण्याची क्षमता प्रदान कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. माझा देह मला स्वच्छ ठेवता येईल. जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाकरिता मला माझा देह स्वच्छ ठेवता येईल, म्हणून मला मोहापासून दूर ठेवण्याची क्षमता प्रदान कर. कवी शेवटच्या कडव्यामध्ये असं म्हणतो, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज ड्यूड इज व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. माझी वयाची 13 ते 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी मागे वळून पाहीन, त्यावेळी मला असं वाटलं पाहिजे, माझं आयुष्य मी सर्वोत्तम जगलं आहे. जीवनामध्ये अनेक चढउतार आले तरीसुद्धा त्याला मी सामोरं गेलेलो आहे. कोणत्याही गोष्टीचा मोह मी मनामध्ये होऊ दिला नाही, कारण ती दूर ठेवण्याची क्षमता मला प्राप्त झालेली आहे. जेव्हा मी 13 ते 19 वर्ष या कालावधी पूर्ण केल्यानंतर मला याचा अनुभव येईल. परमेश्वरा, तू माझ्या सोबतीला राहा, आणि तू जर माझ्या सोबतीला राहिलास तर निश्चितपणे मला माझं जीवन योग्य प्रकारे जगता येईल. अशी संकल्पना कवी जय मॉर्स यांनी या पाठ्यपुस्तकामध्ये मांडलेली आहे. मीन्स हिअर आय वॉन्ट टू टेल यू in a simple word, especially in English, the poet wants to tell you each day brings new beginnings, and that are very different, that are very challengeable to you. From those different roads lying before you, I can choose the road of life that goes one side of success and another side of distress. In this poem, the speaker of the poem, means the teenager, directly addressed to the God
open his eyes to see clearly. Again, he also prayed to the God to help him stand for his right and bring the best in him. The speaker also tells here to enable him to say no when he faced with the situation where he may overcome by a strong desire to do something bad or wrong. The speaker also prays for God's blessing that he might keep his body clean and fit to face the challenges of life each day. Just I told you the last stanza is very important because the speaker concludes that by the time of teenage years are over and he or she will surely knows the truth that the life lived very best he always the one which is lived under the constant guidance of the Lord. And it is a very important message given by the poet. So friends, this is the central theme of this poem in English, and I also told you in Marathi. Now, here one important things to you. आता मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला याची मी सेंट्रल आयडिया सांगितलेली आहे. तो ॲप्रिशिएशनचा प्रश्न आपल्याला 5 मार्काला आहे. ॲप्रिशिएशन पाहत असताना तुम्हाला काही गोष्टींची दक्षता घ्यावी लागते. पहिली कुठली तर पोएम्स नेम अ टीनेजर प्रेयर, त्यानंतर पोएट्स नेम दिलेलं आहे ते, त्याच्यानंतर या कवितेमध्ये असणाऱ्या काही राईम स्कीम तुम्हाला विचारलेली असते की जी राईम स्कीम म्हणजे काय, तर या कवितेमध्ये असणारी यमक जोडण्याची संकल्पना आता जर आपण पाहिली तर राईम वर्ड्स तुम्हाला माहीत झालेले आहेत की पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द, दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द, तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द, चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द, हा झाला राईम वर्ड्स. पण राईम स्कीम याचा अर्थ काय, पहिल्या ओळीचा असणारा शेवटचा शब्द, दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द, तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द जेव्हा एकसारखे असतात त्यावेळी ती ए ए बी बी असे असते. पण याच्यामध्ये पाहिलं आपण तर बिगिनिंग्ससाठी आपण ए द्यायचा, मेकसाठी बी द्यायचा, चूजसाठी सी द्यायचा आणि टेकसाठी परत बी द्यायचा. आता हे असं वेगळं का झालं तर बिगिनिंग्सला राईम चूज होत नाही म्हणून तिथं सी आला. मेक हा दुसऱ्या ओळीमध्ये त्याला बी दिला आहे आपण, त्यानंतर मेकशी चूज सारखा होत नाही म्हणून त्याला बी दिलेला नाही. तर टेक आहे तो मेक टेक हे दोन्ही एक होतात म्हणून त्याला बी हा आपण शब्द दिलेला आहे. म्हणून याची राईम स्कीम आहे ए बी सी बी, ए बी सी बी, ए बी सी बी, ए बी सी बी, ए बी सी बी. ही झाली राईम स्कीम. आणि दुसरी एक कन्सेप्ट याच्यामध्ये वापरलेली आहे ॲप्रिशिएशनमध्ये की फिगर ऑफ स्पीच. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय तुम्हाला 9वीमध्ये मी शिकवलेलं आहे, ते महत्त्वाचं आपल्याला आहे. अलंकार. आता याच्यामध्ये ॲपॉस्ट्रोफी आहे. ॲपॉस्ट्रोफी म्हणजे काय, परोक्ष संबोधन. परोक्ष संबोधन याचा अर्थ काय, यामध्ये असणाऱ्या काही अमूर्त वस्तू किंवा कल्पना, मग परमेश्वर असेल, मृत व्यक्ती असतील किंवा अनुपस्थित व्यक्ती असेल इत्यादींना संबोधून जे आपण बोलत असतो, विधान करीत असतो, त्या विधानाला ॲपॉस्ट्रोफी असं म्हणतात, म्हणजे परोक्ष संबोधन असं म्हणतात. कारण ह्यावेळी ही व्यक्ती उपस्थित असत नाही. गॉड वी डोंट नो अबाउट द गॉड व्हेअर ही इज. आपल्याला माहीत आहे का देव कुठं आहे, माहीत नाही. तर त्या पद्धतीची संकल्पना याच्यामध्ये मांडलेली आहे. म्हणून ही इथं आपल्याला जी राईम स्कीम दिलेली आहे ती राईम स्कीम नंतर त्याची फिगर ऑफ स्पीच आहे ॲपॉस्ट्रोफी. कारण याच्यामध्ये असणाऱ्या अमूर्त संकल्पना मांडलेल्या आहेत. अमूर्त वस्तू, कल्पना, परमेश्वर यांना संबोध याच्यामध्ये केलेला आहे. त्यांना संबोधून काही विधानं याच्यामध्ये वापरले, कारण ओ लॉर्ड वगैरे असे शब्द याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणून याची फिगर ऑफ स्पीच आहे ॲपॉस्ट्रोफी. आता याची सेंट्रल आणि आयडिया काय आहे तर इन दिस पोएम द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ चॉईस फॉल्स फुल्ली ऑन हिम. A wrong decision may ruin the whole life. Hence, the teenager in the poem recognizes the need to pray for God's help and guidance. म्हणजे याची जबाबदारी ही त्याच्यावर असणाऱ्या चॉईसकडे अवलंबून आहे.
त्याच्या चॉईसवर फुल्ली अवलंबून आहे. त्यानं एखादा चुकीचा निर्णय घेतला तर त्याचं जे आयुष्य आहे, संपूर्ण आयुष्य ते नाश पावू शकतं. म्हणून जो पोएम आहे, पोएट आहे, या पोएट हेज द टीनेजर इन द पोएम रेकग्नायझेस द नीड टू प्रे ऑफ गॉड्स हेल्प. म्हणून याच्यामध्ये, या कवितेमध्ये असणारा जो टीनेजर आहे त्याला गॉड्सची हेल्प पाहिजे आहे आणि त्याचबरोबर त्याला त्याचा गायडन्स पाहिजे आहे. ही याची सेंट्रल आयडिया याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर हे झालं आपल्याला या कवितेसंदर्भातले असलेलं स्पष्टीकरण. आपल्याला पान नंबर 4वर काही प्रश्न दिले आहेत, ते पण आपण पाहूया जर ते आहेत तेवढे, आणि बाकीचे मग तुम्ही लिहू शकता. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. अकॉर्डिंग टू द पोएट, न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. म्हणजे 2 पर्याय आहेत, त्यातला पर्याय पहिला, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू द ग्रेट सक्सेस. The poet prays to the Lord to help him stand for what is right. The poet wants to say that his teenage years have been the best years of his life. Then find out the rhyming pairs from the poem. Make, take, success, distress, see, me, way, day. अशा पद्धतीचे रायमिंग पेअर्स त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर राईम स्कीम आता सांगितली मी 4 पर्यायामध्ये असणार. तिसरी जी आहे ABCB आणि त्याच्याखाली जोड्या विचारलेल्या आहेत, की पहिल्या भागामध्ये ओळ दिली आहे, दुसऱ्या भागामध्ये फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत. पहा, डिसिजन आय मस्ट मेक हे इन्व्हर्जन या शब्दालंकाराचं उदाहरण आहे. प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड हे अपॉस्ट्रोफी आहे. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड हे अलिटरेशन या फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ हे मेटॅफर या फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण आहे किंवा ही ओळ आहे.